सकाळी सकाळी 4:30 वाजता मी निघालेले आहे खाटूश्याम बाबांचं दर्शन घेण्यासाठी. बाबांना आवडतं त्यामुळे त्यांच्यासाठी चुरम्याचा प्रसाद, ड्रायफ्रुट्सचा प्रसाद, मोरपीस, गुलाब असं सगळं घेऊन मी निघाले. मला जेव्हा मी घरातनं निघाले ना, मला असं वाटलंच नव्हतं की एवढी गर्दी असेल. मला असं वाटलं की कालही गर्दी नव्हती, आरामात आपल्याला आरती मिळणार आहे, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, पण एवढी गर्दी होती. हे बघा. आणि मी तुम्हाला दाखवते, हा फॅन दिसतोय वरती ब्लॅक कलरचा, हा एवढा मोठा फॅन आहे. आणि हे बघा, 15 मिनिटात माझ्या मागे बघा किती गर्दी झाली आहे. आणि एवढ्या गर्दीतनं मी व्यवस्थित बाबांपर्यंत पोहोचले. छान दर्शन घेतलं. म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित. मी कितीला 4:30ला मी एंट्री घेतलेली, लाईनीत उभी राहिले म्हणजे. आणि 6 वाजता माझं दर्शन झालेलं होतं. 6 वाजता मी दर्शन घेऊन बाहेर निघाले होते. हे बघा ना, एकाने हात लावलं म्हणून सगळे तिथे पाया पडत पडत जात आहेत. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर तिथे हात लावण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त तिथनं पास व्हायचं असतं. पण एकाने टच केलं ना, तर प्रत्येक जण तिथे जातो, हात लावतो, पाया पडतो आणि निघतो. इथे श्यामबाबांबद्दलची माहिती दिलेली आहे आणि फायनली मी प्रवेशद्वारासमोर येऊन पोहोचलेले आहे. इथेच बाजूला एक हनुमान मंदिरही आहे. जसं जसं तुम्ही मूर्तीच्या समोर जाता तसं तसं तुमची उत्सुकता वाढत जाते. पण मला पुढे आल्यानंतर कळलं की खूप मध्ये गॅप आहे, खूप लांब आहेत, ते अगदी क्लिअर दिसत नव्हते. मग मी कॅमेरा साईडला केला आणि मग मी बघितलं, तेव्हा मला ते क्लिअर दिसले. सुंदर अशा पांढऱ्या पिवळ्या फुलांनी त्यांना सजवण्यात आलं होतं. 5:50 झाले आणि दर्शन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. खूप व्यवस्थित, अगदी आरामात दर्शन झालेलं आहे. मी खूप खुश आहे. हे आहे प्राचीन श्यामकुंड. इथे 2 श्यामकुंड आहे. एक मोठं श्यामकुंड आहे आणि हे खूप जुनं असं छोटंसं श्यामकुंड आहे. तिथे जाण्याआधी बरेच मंदिरांचं दर्शन घेत घेत तिथे तुमच्या ज्या तुम्ही अर्जी घरून लावून आलेली असतात किंवा तुमची काही विश असते, जी नारळात तुम्ही बांधून इथे लावू शकतात. आणि मग सर्व मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर मी मोठ्या श्यामकुंडाकडे गेले, पण ते होळीनिमित्त बंद ठेवण्यात आले. हे छोटं प्राचीन श्यामकुंड आहे. सगळे पास ज्याची जशी इच्छा आणि श्रद्धा त्यानुसार पावणे 7 वाजता दर्शन घेऊन झालेलं आहे. इथे असलेले प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इथे जे बघण्यासारखी मंदिरं होती त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेले आहे. आणि आता जाते आहे मी माझ्या हॉटेलवर, जिथे माझा रूम आहे तिथे. इथे राहण्यासाठी बऱ्याच धर्मशाळा आहेत. तिथली प्राइस मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण इथे जर तुम्ही बघितलं ना, तर इथे AC रूम सुद्धा तुम्हाला खूप कमी प्राइसमध्ये मिळतील. आणि ते स्वतःहून आपल्याला विचारायला येतात की तुम्हाला हवी आहे का. इथे मंदिराजवळ पण बऱ्याच रूम्स आहेत, तिथे तुम्ही अगदी व्यवस्थित राहू शकतात. आणि खूप चांगल्या चांगल्या रूम तुम्हाला 500-700 रुपयात मिळतात.